हॅलो, नमस्कार. सेट नेट परीक्षा अभ्यासक्रमाची योग्य पद्धत कोणती या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यानंतर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचे कॉल आले होते, फोन आले होते, मेसेज आले होते की सेट परीक्षा कधी होणार आहे, नेट परीक्षा त्याचा अभ्यास कसा करावा, त्याचं नियोजन कसं करावं, योग्य अभ्यासाची पद्धत काय आहे. मी माझ्या अनुभवाच्या माध्यमातून ती योग्य अभ्यासाची पद्धत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, आपण सेट नेटचा अभ्यास करत असताना पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की अनिवार्य पेपर 1 आणि आपण ज्या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन झाला आहात म्हणजे तुमचा पेपर क्रमांक 2 अशा दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम त्यामध्ये एकूण 10 घटक आहेत. पेपर 1 मध्ये पण 10 घटक आहेत, त्यानंतर पेपर 2 मध्ये पण 10 घटक आहेत. त्या घटकामधील बारकावे संकल्पना जाणून घ्याव्यात, कारण अभ्यासक्रमाच्या बाहेर आपणास प्रश्न विचारला जात नाही. भरपूर जणांना प्रश्न पडला असेल की आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, प्रश्न बाहेर विचारला जातो. मात्र ज्या पद्धतीनं MPSC मुख्य परीक्षेला अभ्यासक्रमाचा जो आवाका असतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर एकही प्रश्न विचारला जात नाही, अगदी त्याच पद्धतीनं सेट आणि नेट परीक्षेला पण एकही प्रश्न जो सिलेबसच्या बाहेरून विचारला जात नाही. त्यामुळे तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो सिलेबस सोडून करायचा नाही, तर सिलेबस समोर ठेवूनच, नजरेसमोर ठेवूनच आपल्याला सर्व अभ्यास करायचा आहे. हे सुरुवातीला आपला पेपर 1चा 10 घटक, त्याचे नाव, त्याच्यामध्ये प्रत्येक घटकामधल्या काय काय संकल्पना आहेत, आणि पेपर 2चे पण त्या पद्धतीनंच संकल्पना आणि 10 घटक, त्यावर आपल्याला प्रत्येकी 10 प्रश्न पेपर 2 मध्ये विचारले जातात. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच यापूर्वी जे सेट परीक्षा झालेली आहे, नेट परीक्षा झाली असेल तर पेपर 1ला प्रश्न कसे विचारले होते, पेपर 2ला प्रश्न कसे विचारले होते, हे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. का समजून घ्यायचं आहे, कारण अभ्यासक्रम काय आहे ते तुमच्यासमोर असणारच आहे, आणि त्या अभ्यासक्रमाला धरून प्रश्न कसे विचारले जातात याची जी सांगड आहे, याचं जे रिलेशन आहे, हे रिलेशन तुम्हाला समजलं म्हणजे अभ्यासाची दिशा तुम्हाला निश्चित करता येते. म्हणजे तुम्हाला अभ्यासाची दिशा मी सांगायची गरज नाही आहे, तुम्हाला स्वतःला समजेल की पेपर 1 मध्ये नेमकं कोणते मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्या अनुषंगानं प्रश्न कसे विचारलेले आहेत, ही ती दिशा तुम्हाला अभ्यासाची स्पष्ट व्हायला मदत होणार आहे. पुढे त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाब आहे, त्यानंतर आपणास प्रत्येक घटकाला अनुसरून प्रश्न कसे विचारलेले आहेत याचे विश्लेषण करायचे आहे. या सर्व विश्लेषणानंतर बघा, आपला प्रत्येक घटक जो आहे, यामध्ये पेपर 1ला 10 घटक आहेत, बरोबर आहे, आणि पेपर 2ला 10 घटक. मग प्रत्येक घटकावर, जसं पेपर 1ला प्रत्येक घटकावर 5 प्रश्न विचारलेले आहेत, त्याच पद्धतीनं पेपर 2 मध्ये देखील प्रत्येक घटकावर, एकूण 10 घटकामध्ये प्रत्येक घटकावर 10 प्रश्न म्हणजे 100 एकूण प्रश्न पेपर 2ला विचारले जातात. पेपर 1ला प्रत्येक घटकावर 5-5 असे 50 प्रश्न विचारले जातात. हे तुम्हाला समजून येईल अभ्यासाची, कारण की घटकावाईज आपल्या अभ्यासाची दिशा यातून मिळणार आहे. जर तुम्ही घटकावाईज प्रश्नांचं विश्लेषण मागील प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलं, पडताळून पाहिलं त्यावेळेस, त्याचबरोबर घटकवाईज अभ्यास झाल्यानंतर त्या घटकावरील आधारित प्रश्न उत्तर याचा सराव करणे अपेक्षित आहे. म्हणजे आपण किती तळ्यात आहोत, म्हणजे किती पाण्यात आहोत हे आपल्याला समजायला मदत होणार आहे. म्हणजे आपल्याला त्या प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्यानंतर तुमचा आरसाच असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. म्हणजे तुम्ही केलेला अभ्यास त्या घटकाचा आणि तुम्हाला येणारे आन्सर्स हे क्रॉस चेक करता येणार आहे. कारण सेट आणि नेट परीक्षा ही MCQ टाईप्स म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपला अभ्यास देखील वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये होत आहे की नाही याचं उत्तर स्वतः तुम्हाला देता येणार आहे. नाही याची पडताळा होण्यासाठी प्रत्येक घटकावरील प्रश्नांचा सराव करणे अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक घटकावरील प्रश्न सोडवणं हे आपला स्वतःचा अभ्यास तपासण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण की आपण स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार असतो. हे सर्व झाल्यानंतर आपणास सर्व घटकावर
आधारित टेस्ट देणं किंवा मागील प्रश्नपत्रिका सोडवणं हे देखील गरजेचं आहे, जेणेकरून आपला समग्र म्हणजे सर्व अभ्यास झाला आहे का नाही झाला आहे, तर झाला आहे तर कसा झालेला आहे, आपणास प्रश्न विचारल्यानंतर कितपत अचूक उत्तरं निवडता येतं, या सर्वांचा आढावा आपल्याला घेणे अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं जर आपण सेट नेट परीक्षेचे नियोजनबद्ध अभ्यास केला तर आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 मधील 300 पैकी बघा, जे एकूण पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे तुम्हाला किती मार्काचं आहे, पेपर 1 100 प्रश्न 50 प्रश्न 100 मार्कासाठी, तर एकूण 300 पेपर 1चे आणि पेपर 2चे मिळून 300 मार्कापैकी 160 मार्क म्हणजेच फक्त 60% मार्क घेणं सोपं जातं. त्यातील पेपर 1ला 60+ मार्क मिळवणं आणि पेपर 2ला 100+ मार्क मिळवणं याचं वेगळं नियोजन करणं अपेक्षित आहे. असं केल्यानंतर आपण नक्कीच पहिल्या प्रयत्नामध्ये किंवा होणाऱ्या सेट आणि नेट परीक्षेमध्ये चांगल्या मार्कानं उत्तीर्ण होऊ शकतो. म्हणजे कॅटेगरीचाही आधार तुम्हाला घ्यायची आवश्यकता नाही. यासाठी आपण ज्या सांगितलेल्या पद्धतीनं अभ्यास करणं आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं हे खूप सातत्य, कारण की आपण आज सुरू करतोय अभ्यास, मात्र काही अडचण आली की मग त्यामध्ये आपण परत खंड पडतो, परत लिंक लागायला आपल्याला वेळ लागतो. त्यामुळे अभ्यासामधलं सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आणि हे अभ्यासामधलं सातत्य टिकवायचं असेल तर आपण आता 14 ऑक्टोबरपासूनच बॅच सुरू केलेली आहे. सेट आणि नेट दोन्ही पण परीक्षेसाठी पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 सर्वांसाठी आणि पेपर 2 मराठी असेल, त्यानंतरनं अर्थशास्त्र असेल, कॉमर्स असेल, इंग्लिश असेल, त्याबरोबरच ग्रंथालयशास्त्र असेल, या विषयातून तयारी आपण पेपर 2चे पण क्लासेस, पेपर 1चे पण लाईव्ह क्लासेस, त्याबरोबरच फक्त लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातूनच नाही तर आपण रेकॉर्डेड लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स म्हणजे तुम्ही कधीही आणि किती वेळेस पण पाहू शकता. त्याबरोबरच तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सर्व नोट्स, म्हणजे ह्या नोट्स तुम्हाला PDF मिळणार आहेत. पेपर 1च्या 10 घटकांच्या आणि प्लस पेपर 2च्या 10 घटकांच्या ह्या PDF नोट्स मिळणार आहेत. त्याबरोबरच लाईव्ह लेक्चर्स, PDF नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका 10 प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण पेपर 1साठी आणि साधारणतः 4 ते 5 प्रश्नपत्रिकेचं ॲन्सर कीसह पेपर 2साठी हे देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नोट्स आणि 5 टेस्ट सिरीज, पेपर 1च्या 5 टेस्ट सिरीज मिळतील आणि पेपर 2च्या 5 टेस्ट सिरीज मिळतील, जेणेकरून तुमची हे शेवटच्या महिन्यामध्ये मिळणार आहे आपला अभ्यास स्वतः तपासण्यासाठी. बरोबर आहे. असा सर्व कोर्स तुम्हाला फक्त आणि म्हणजे साधारणतः नेटसाठी आपण 3 महिन्यासाठी आणि सेटसाठी 4 महिन्यासाठी हा तुम्हाला कोर्स मिळणार आहे. या कोर्सची बाकी कुठेही तुम्ही चौकशी करा आणि आपले क्लासेस कधी जॉईन करा, ज्यावेळेस तुम्हाला हे सर्व आवडले असतील. आपले लिंक आहेत यूट्यूबवर, त्या लिंकवर तुम्ही जाऊन क्लासचे सॅम्पल लेक्चर पाहू शकता. जर तुम्हाला आवडले असेल तरच लेक्चर जॉईन करा, कारण की आपण हे जे क्लासेस सुरू केलेले आहेत ते विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशानं नाहीत, आपल्या क्लासचा रिझल्ट वाढावा या उद्देशानं आपण हे क्लास सुरू केले. तर याचं 3 महिने आणि 4 महिने, नेट परीक्षा म्हटलं तर 3 महिन्यासाठी आणि सेट म्हटलं तर 4 महिन्यासाठी. 3 महिन्यासाठी 3000 रुपये फीस ठेवलेली आहे आपण आणि 4 महिन्यासाठी 4000 रुपये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पण पेपरचे असणार आहे. ज्यांना क्लास जॉईन करायचे असतील, नेटसाठी 3 महिन्याची 3000 रुपये आणि सेट परीक्षा होईपर्यंत, आणि पण तारीख निश्चित झालेली नाही, होईपर्यंत 4000 रुपये फीस असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे त्यांनी 96 89 04 77 38 हा माझा स्वतःचा मोबाईल क्रमांक आहे, तो दिलेला आहे. आणि यापूर्वीची आपली बॅच 23 विद्यार्थी होते. पहिली बॅच होती मागच्या 26 मार्च 2023ला जी परीक्षा झाली, त्यातील 23 विद्यार्थ्यापैकी 8 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत वेगवेगळ्या विषयातून सेट परीक्षामध्ये. तर आपल्याला जर क्लास जॉईन करायचा असेल तर 96 89 04 77 38 या नंबरला कॉल करू शकता, मेसेज करू शकता, फोन करून देखील तुम्ही चौकशी करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.